निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी। स्विमिंग पूल, बोटिंग, रेन डान्स, दूरदर्शन, झुलता पूल, ट्रेकिंग, फनी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय, जेवण नाश्त्याची सोय, शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण। जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या। रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी, सितेवाडी खंडेराजुरी रोड, खंडेराजुरी, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरजेत 2 ठिकाणी माकडांचा अपघात, एक मृत्युमुखी तर एक अत्यावस्थेत। वन विभागाला कॉल करूनही वेळेत पोहोचत नसल्याचा आरोप। मिरज शहरात 2 ठिकाणी माकडांचा अपघात होऊन एक माकड मृत्युमुखी पडले तर एक अत्यावस्थेत त्याला उपचारासाठी शासकीय पशुदवाखाना येथे पाठवण्यात आला आहे। जुना मालगाव रस्ता जिजाऊ कॉलनी येथे सचिन कुंभोजकर यांच्या घरामध्ये गंभीर जखमी अवस्थेत एक माकड असल्याची माहिती प्राणीमित्र अशोक लकडे यांना मिळाली होती। त्याचप्रमाणे हिरो होंडा शोरूम मागे वाहनाच्या अपघातामध्ये एक माकड गंभीर झालेल्याही त्याचवेळी माहिती मिळाली होती। या माकडांना वेळेत उपचार मिळावे यासाठी वन विभागाला कॉल करण्यात आला, पण वन विभागाचे कर्मचारी वेळेत आले नसल्याने एक माकडाचा मृत्यू झाला, तर जिजाऊ कॉलनी येथील शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या माकडाला उपचारासाठी पाठवण्यात आला आहे। अधिकारी वेळेत पोहोचत नसल्याने जखमी वनपशूंची मृत्यू संख्या वाढत आहे। जखमी वनपशूला प्राणी मित्रांच्याकडून उपचार मिळत होते, पण त्यांना वन विभागाने तसे करण्यास मज्जाव केल्याने वन प्राण्यांचे जीव जात असल्याने याला जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे। वन विभाग अधिकाऱ्यांच्या वर कारवाई करण्याची मागणी प्राणी मित्र लकडे यांनी केली आहे। ॲनिमल प्रोटेक्शन अँड शेल्टर आज 3 वाजता सचिन कुंभोजकर यांनी फोन केले मला माकड जखमी म्हणून। मी फॉरेस्टला फोन करायला फोन कोण उचलले नाहीत। शेवटी माझे मित्र आहेत वाईल्ड गार्डन अजित पाटील, त्यांनी फोन उचलला आणि ती व्यवस्था लावली, त्यांना पाठवतो म्हणून सांगून। आता 5:30 वाजले ते माकडाला न्यायला। माकड एकदम सिरियस कंडिशनमध्ये। दुसरी पण तिथलं कॉल दिला मी कृपामय बसला। ते माकडाला तुरंत जर इलाज मिळाला असता तर ते माकड ते वाचलं असतं। ते मेले माकड, आता माझ्या ताब्यातच आहे ते। तर त्यांना पण सांगितलेलं आहे ते माकड तिथं पण जखमी आहे, इथं पण जखमी आहे, पण फॉरेस्टचा एकही कामगार एकही नोकर फोन उचलत नाही। हे आत्तापर्यंत भरपूर घटना घडल्यात आणि प्राणी मित्रांना मज्जाव करतात। कशासाठी करतात? प्राणी मित्र पहिला जाऊन पोचतो, त्यांचा इलाज करतो, ट्रीटमेंट करतो आणि त्यांना निसर्गमुक्त करत असताना सुद्धा यांनी गलेलट पगार घेऊन सुद्धा ही लोक वेळेवर पोचत नाहीत, मोबाईल पण ठेवतात। ह्याला केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे जिल्हाधिकाऱ्याकडे। इथे जिजाऊ कॉलनी, सुभाषनगर, कलावती माता मंदिर समोर हे 3 वाजता मला कॉल केले, आज 5:30 वाजता ही फॉरेस्टवाले आलेत आणि ते पण कोण जुजबी एक ड्रायव्हर आणि ते कॅशर नाही की नाही आम्ही वाटलेले गाडीत। आता त्याचा ट्रीटमेंट होईल की नाही मला माहीत नाही, ते जगल की नाही माहीत नाही। पण दुसरं एक कॉल आहे कृपामेजवळ हिरो होंडा शोरूमच्या पाठीमागं गाडीला धडकलेलं, ते पण कॉल दिला, पण त्याला पण कोण आणले त्याचा अंत झाला आहे आणि मी माझ्या ताब्यात आहे। असे जर निसर्गातले जर प्राणी संपले तर निसर्गाचं समतोल सगळं बिघडेल। यामुळे आम्ही काय म्हणतो, फॉरेस्टवाल्यांना एक रेस्क्यू सेंटरची गाडी असताना सुद्धा ती दाखल होत नाहीत। 4-4 तास फोन उचलतच नाहीत म्हणा, फोन उचलत नाहीत आणि त्वरित त्यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी ही माझी मागणी आहे।